आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राज्यात पुन्हा टाळेबंदी लावायची नसल्यामुळे नागरिकांनी कोविड प्रतिबंधासाठी त्रिसूत्रीचं पालन करावं असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. ते काल सामाजिक संपर्क माध्यमांवरून नागरिकांशी संवाद साधत होते. मास्क न घालता फिरणारे लोक तसंच अनावश्यक गर्दी करणाऱ्या लोकांबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. आगामी कार्तिकी एकादशी भाविकांनी गर्दी न करता साधेपणानं भक्तिभावानं साजरी करावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतल्या तसंच 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातल्या हुतात्म्यांचं मुख्यमंत्र्यांनी स्मरण करून त्यांना अभिवादन केलं. राज्यात 9वी ते 12वीच्या शाळा आजपासून सुरू होत असल्या तरीही ऑनलाईन शिक्षणही सुरू राहणार आहे. त्यामुळे मुलांना शाळेत पाठवणं सक्तीचं नाही असं उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यात कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्यानं पालक आणि विद्यार्थी यांच्यात शाळेत जाण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर तनपुरे यांनी ही बाब स्पष्ट केली. कोरोना विषाणूवर लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत शाळा किंवा महाविद्यालये सुरू करू नयेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या ठाणे शाखेनं राज्य सरकारकडे केली आहे. ऑनलाईन शिक्षण चालू ठेवण्याचा शासनाचा निर्णय विद्यार्थी आणि शिक्षकांच्या हिताचा असल्याचं परिषदेनं म्हटलं आहे. राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवीन 5,753 रुग्ण आढळले. यामुळे राज्यात कोविड बाधितांची एकूण संख्या 17,80,208 इतकी झाली आहे. राज्याचा कोविड मुक्तीचा दर 92.75% झाला आहे. राज्यात सध्या 81,512 रुग्णांवर उपचार सुरू आहे. पंढरपुरात विठ्ठलाच्या मुखदर्शनासाठी आवश्यक ऑनलाईन पासची सुविधा 25 ते 27 नोव्हेंबर या 3 दिवसांसाठी बंद राहणार आहे. कार्तिकी एकादशी सोहळ्यादरम्यान पंढरपुरात गर्दी होऊन कोरोना विषाणू संसर्ग वाढू नये यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं हा निर्णय घेतलाय. 2,000 कोटी रुपये कर्जाच्या नावाखाली एसटी महामंडळाचं खासगीकरण करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा डाव आहे असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. ते काल जालन्यात बोलत होते. राज्य सरकारला कर्ज उभारणीची परवानगी असताना एसटी महामंडळ वेगळं कर्ज का घेत आहे असा प्रश्न विचारत दरेकर यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली. वारंवार हात धुणे, मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.